कसं एका ऋषीपत्नीला पायाचा स्पर्श घडू देतील ते? सावध आहेत ते, पण सगळीकडे पसरला. केवट म्हणतो की नाही, माझा प्रपंच आहे, पोरं बाळं भुके उपाशी मरतील, तुमची सेवा नाही करता येणार. ते म्हणतात असं काही झालं नाही. ते म्हणजे पाय नसेल लागला, पण तुमच्या पायाच्या धुळीनी त्या दगडातनं बाई आली की नाही. तर त्यामुळे असंही झालं नाही. त्यामुळे असं झालं असो वा नसो, पण पाकिस्तानच्या सगळ्या चॅनलवर तर असंच सांगतायत, भारताची विमानं किती पडली हे तुम्ही सांगा म्हणून. अपप्रचाराचा किती वाईट परिणाम होतो. मग राम म्हणाले नाही भैया, असं काही नाही झालं. तो म्हणाला की तुम्ही काही म्हणा, तुम्हाला जर माझ्या नावेत बसायचं असेल तर तुमच्या पायाची धूळ नाही आहे ना हे मला बघितलं पाहिजे, मला तुमचे पाय धुऊ द्या. आता रामानं माहितीच होतं की हा काय करतोय नाटकं. मग ते म्हणाले धू. तर तो म्हणाला की मी धुतो, पण घरून काठवट तरी आणतो, कशात तरी तुमचे पाय ठेवले पाहिजेत. बायकोलाही बोलवतो, मग ती पाणी घालेल, मी पाय धुईन. राम म्हणतात आता मरता क्या नाही करता यार, बुला. घागर घेऊन गंगेवर पाणी आणायला गेला तर गंगेला पहिल्यांदा जरा अटपट वाटला, पण घागर भरताना केवटाने सांगितलं की मैया, मैं राम जी के चरण धोने के लिए आपको ले जा रहा हूं. तेव्हा गंगा मैया शहारून गेली. ती म्हणाली की केवटा, तुझ्यासारख्या एका श्रमजीवी माणसामुळं जिथून मी आले त्या चरणांशी परत जायची संधी मिळते. तू माझ्यासाठी उद्धारक आहेस. भगवंताच्या चरणातून आली आणि स्वर्गातून ती आली आहे, आणि अजूनपर्यंत त्या चरणांचं दर्शन नाही. कोणामुळं झालं? सुपर क्लास 1 ऑफिसरमुळं नाही, एका कष्टकऱ्यामुळं झालं. त्यामुळं कष्टकऱ्याचा सन्मान करणं म्हणजे रामाची उपासना करणंच आहे. श्रम करणाऱ्यांची सन्मान करणं. पैल तीरावर घेऊन गेले, तर पैल तीरावरती गेल्यानंतर श्रीरामांच्या चेहऱ्यावरती काहीतरी थोडासा बदल झाला. नवरा बायकोमध्ये नातं कसं असलं पाहिजे. तर जानकी मातेने काय केलं, आपल्या हातातली अंगठी काढली आणि श्रीरामांच्या हातात दिली. कारण का रामांच्या चेहऱ्यावर जी काही हलकीशी भावना निर्माण झाली असेल नसेल, जानकी मातेला कळलं की माझ्या स्वामीच्या मनात काय चाललंय. नावेतनं तो आपल्याला घेऊन आला तर फुकट कसं जायचं, त्याला उतराई दिली पाहिजे ना, मजुरी नाही. बाबा गोस्वामींनी शब्द वापरलाय उतराई, म्हणजे त्या ऋणातून उतराई व्हायचं आहे. आणि म्हणून ते द्यायला लागले अंगठी. पर्स उघडून फटकन काढून ठक 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 नाही, अंगठी नवऱ्याच्या हातात दिली. कारण का, हे स्त्रीधन जरी असलं तरी देण्या घेण्याचा अधिकार माझ्या नवऱ्याचा आहे, हे जानकीला माहिती होतं. किती अडचणीत, किती घाईत, किती गोंधळात सुद्धा कुटुंब धर्म कसा पाळायचा असतो हे जिला कळतं ती आदर्श पत्नी. केवट घेत नाही. तो म्हणतो की मला नको. राम म्हणतात की पहिल्यांदा तर तुझं पोट, प्रपंच, पोराबाळांचे भूक याच्याविषयी तो व्यथित झाला होता. तो म्हणाला की परमार्थाची सुरुवात अशीच होते, पण सत्संग घडल्यानंतर मात्र वृत्तीत बदल होतो. आता मला काहीच नको आहे. ते म्हणाले अरे घे, तू कष्ट केलेत ना. तो म्हणाला की आज जे मला मिळालंय ते आजपर्यंत कधीच मिळालं नव्हतं, त्यामुळे मला आता काही नको, आता माझी झोळी भरून गेली. ते म्हणाले पण कष्ट तू केलेस ना, तर त्याचा मोबदला नको का? तर तो म्हणाला की मी जरूर घेईन, तुम्ही परत जेव्हा याल ना तेव्हा मी तुमच्याकडून उतराई घेईन. एक सामान्य माणूस श्रीरामचंद्रांना परत येण्याविषयीचा आशीर्वाद देतोय हे विसरू नका. आणि हा अधिकार कष्ट करणाऱ्याचा आहे, पंडिताचा नाही. शबरी कोण होते? ग्रंथपाठ केले होते, खूप काय मोठं ज्ञान होतं, वैयाकरणी होती, उच्च कुलातली होती.
भिल्लाची होती. म्हणजे निषाद तर निदान राजा आहे, केवट निदान गंगा किनारी राहतोय, ही तर भिल्ली नाही. आणि श्रीरामांची प्रतीक्षा केली जन्मभर. आणि श्रीराम आल्यानंतर गदगद झाली, रडायला लागली. आणि ती विचारते की प्रभू हे नाथ, मी अनपढ मूढ गवार नारी, मला पूजाविधी कळत नाही. कसं करायचं, आधी उजव्या पायावर का डाव्या पायावर, मग आधी अक्षत की आधी गंध, आधी फुलं, आचमन, मंत्र, जप, काहीच मला येत नाही. श्रीरामाने काय उत्तर दिलं माहिती आहे? याची काही गरज नाही आई, तुझा भाव आहे ना, त्यात सगळं आलं. त्यामुळं षोडोपचार, पंचोपचार, अष्टोपचार, दशमोपचार, जे काही उपचाराचं कौतुक करतोय आपण ना, देवाला कळतं की हे सगळं छान आहे, ठीक आहे, करतोय हा. इथे काय, इथे तर धंद्याचा विचार चाललाय, पुढे काय करायचं याचा विचार चाललाय, कोण आलं कोण गेलं हे डोक्यात आहे, आणि सगळं अगदी मंत्र तंत्र करत चाललंय. देवाला ते नाही आवडत, औपचारिकता नाही आवडत, सहजपणाने झालं. तो म्हणतो की तू वरवर सगळं केलंस आणि मनात भाव नसेल तर काय उपयोग आहे? म्हणे नाही, भाव काय उपयोग आहे? निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. श्रीराम असं म्हणतात की मी कुणाला प्राप्त होतो? निर्मल मन जन सो मोही पावा. माझी प्राप्ती त्याला होते ज्याचं मन निर्मल आहे. मोही कपट छल छिद्र न भावा. मला ढोंग, दिखावा, कपट, छळ हे काही आवडत नाहीये. आणि त्यामुळे ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे तो माझा आहे. श्रीरामांच्याकडनं हे सगळं शिकायचं असतं. म्हणून श्री शुकदेव राजा परीक्षिताला श्रीरामाची ही गोष्ट सांगतायत. तर त्या श्रीरामाचं वर्णन आपल्या डोळ्यासमोर थोड्या वेळ आणू. एक सुंदर भजन ऐकून आणवते. या किशोरजी. जय जय राम परब्रह्माता श्री राम, जय राम जय जय राम चैतन्याता श्री राम, जय राम जय जय राम सत्संगाचा सुगंध राम श्री राम, जय राम जय जय राम आनंदाचा आनंद राम श्री राम, जय राम जय जय राम सुखकारक श्री राम, जय कैवल्याची मूर्ती राम श्री राम, जय राम जय जय राम जय जय मंगल तेथे राम श्री राम, जय राम जय जय राम सुमंगलाची पहाट राम श्री राम, जय राम जय जय राम सृष्टीचे आचलन राम श्री राम, जय राम जय जय राम कर्तव्याचे पालन राम श्री राम, जय राम जय जय राम सकल जीवांच्या ठाई राम श्री राम, जय राम जय जय राम वात्सल्याचे स्वरूप राम श्री राम, जय राम जय जय राम सुंदर माधव मेघश्याम श्री राम, जय राम जय जय राम 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 सियावर रामचंद्र की. आता राजा परीक्षिताच्या अंतःकरणाची पण झाली आहे. आणि तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या प्राकट्यापासून दशमस्कंधाच्या पूर्वार्धामध्ये गोकुळ वृंदावनातल्या ब्रजभूमीतल्या लीला सांगून श्रीकृष्णाने जे जे काही केलं पूर्वार्धात, उत्तरार्धात, दशमस्कंधाच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात, तसंच श्रीकृष्णांच्या जीवनातल्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात ते राजा परीक्षिताला सांगायचं. आणि मग त्याच्या जीवनातला उरला सुरला जो काही मोहाचा, भ्रमाचा, अज्ञानाचा अंश असेल तो निघून जाईल. दशमस्कंधामध्ये भगवंताची लीला सांगायला श्री शुकदेवांनी डोळे मिटून
आपल्या गुरुचं स्मरण केलं. राधाराणी श्री शुकांची गुरु आहे. संपूर्ण भागवतामध्ये राधाराणीचं नाव नाही, कुठेही नाही, कसलाच उल्लेख नाही. आणि त्यामुळे काही जणांना असं वाटतं की राधा हे काल्पनिक पात्र आहे. संतांनी त्याचं उत्तर असं दिलं की आपली परंपरा अशी आहे की गुरुच्या नावाचा उच्चार करायचा नसतो. हे माझे गुरु, हे आमचे महाराज. जसं पूर्वीच्या काळी पतीचं नाव पत्नी घेत नव्हती. सुरुवातीला अहो, मग बाळाचे बाबा, मग काय जे असं. आणि नवरासुद्धा आहे ना, मुलांच्या नावाचे उसकी मम्मी, उसकी माँ असं बोलवायचे. तसं गुरुचा नामोल्लेख करायचा नसतो. ते तसं आवृत्तच ठेवायचं असतं. म्हणून संपूर्ण भागवतामध्ये राधाराणीचं नाव नाही. पण त्या राधेचं स्मरण केलंय आणि यदुवंशाची कथा सांगायसाठी ते सिद्ध झाले. राजा परीक्षिताच्या मनामध्ये सुद्धा यदुवंशाची सगळी कहाणी ऐकायची आहे, कारण का त्या कुळाशी असलेला जीवाभावाचा संबंध आहे परीक्षिताचा. त्यामुळे ते ऐकायला तो उत्सुकच आहे. मथुरेमध्ये भगवंताचं प्राकट्य झालं. वसुदेवांनी नंदबाबांच्याकडे कन्हैयाला सोपवलं आणि सगळ्या गोकुळामध्ये नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की. आणि मग ही वार्ता गोकुळामध्ये वाऱ्यावर जसा सुगंध पसरतो तशी पसरली. सगळे तर प्रतीक्षा करतच होते. आणि मग त्या प्रतीक्षाचं फळ असं मिळावं, लाल भयो, लाला भयो, मूल जन्माला आलं, मुलगा जन्माला आला, आनंद आहे. आणि मग सगळं गोकुळ जसं होतं तसं, ज्या अवस्थेत होतं त्या अवस्थेमध्ये जे हाताला लागेल ते घरातलं घेऊन नंदबाबांच्या वाड्याकडे धावत निघाल. कोणी दही, कोणी दूध, कोणी ताक, कोणी लोणी, कोणी तेल, कोणी हळद. आणि तेल हळद कालवून एकमेकाच्या चेहऱ्याला लावायचं, अंगाला लावायचं. अशी एक रंगपंचमी गोकुळात त्या दिवशी सुरू झाली. तेल हळद एकमेकाच्या अंगावर टाकत असताना ज्यांच्या हातात लोणी होतं त्याने एकमेकांना लोणी भरवायचं, एकमेकाच्या अंगावर लोणी फेकायला सुरुवात केली. आता ह्या सगळ्या वस्तूंमध्ये पण एक रहस्य आहे. तेल स्निग्धतेचं रूपक आहे आणि हळद निर्विषतेचं रूपक आहे. त्यामुळं चित्तामध्ये स्नेह आणि निर्विषता नसेल तरच भगवंताच्या येण्याकडे इतक्या तीव्रतेने जावं वाटतं. आणि मग आपल्या घरामधलं जे काही उत्तम आहे ते उधळून टाकायचं, एवढंच आहे. सगळं गोकुळ पळत आहे नंदबाबांच्या घरी आणि एकमेकाला सांगतायत, कळालं का, कळालं का, नंद के घर आनंद भयो. एकमेकाला माहिती आहे, आहेच केवढं गोकुळ. पण तरीही समोरची व्यक्ती भेटल्याबरोबर हे आनंद सांगणं, याच्यात एक रहस्य आहे. नंदांच्या घरी मुलगा जन्माला आल्यामुळं गोकुळातल्या सगळ्या लोकांच्या घरामध्ये काही बदल होणार होता अशातला भाग नाही. पण नंदबाबाच्या आनंदामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत प्रामाणिकपणे, ही गोकुळाची विशेषता आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी मी असं म्हटलं की दुःखाने दुःखी होणं दुसऱ्याच्या ही साधारण गोष्ट आहे, पण दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होणं ही एक आध्यात्मिक उंची आहे. सगळे निघाले, सगळे धावतात, सगळे पोचतात. नंदबाबाच्या दारात गर्दीच गर्दी झाली. अवघं गोकुळ तिथे लोटलं. आणि मग त्या सगळ्या गर्दीमध्ये वाड्यात प्रवेश कुणी केला पहिल्यांदा, तर गवळणीने केला. आणि हा प्रवेश होत असताना सुद्धा घरापासून नंदबाबाच्या महाद्वारापर्यंत एक अद्भुत स्पर्धा आहे. कशाची स्पर्धा आहे, तर गवळणींची इंद्रिय आपसात स्पर्धा करतायत.
पळत निघाल्यात तर पाय काय म्हणतायत, आम्ही धावायला लागलोय म्हणून लालाचं दर्शन या गवळणीला होणार आहे. त्यामुळं पाय म्हणतात सर्व इंद्रियामध्ये आम्ही श्रेष्ठ आहोत. कान म्हणतायत तुम्ही पळायला तेव्हा लागला जेव्हा लाल भयो हे आम्ही ऐकलं पहिल्यांदा, त्यामुळं तुम्हाला पळायची प्रेरणा झाली. त्यामुळं सर्व इंद्रियात आम्ही श्रेष्ठ आहोत. हृदय म्हणतं की तुम्ही कसले श्रेष्ठ, मी पसेजलोच नसतो तर तुम्हाला पळायची प्रेरणा कुठून झाली असते, ऐकूनही तुमच्यावर काय परिणाम झाला असता. हृदय म्हणते की मी सगळ्यात श्रेष्ठ आहे. डोळे म्हणतात तुम्ही कोणी श्रेष्ठ नाही आहे, तुम्ही पसिजले असाल, पळायला लागले असाल, ऐकलं असेल, हाताने म्हटलं की आम्ही पहिल्यांदा स्पर्श करणार आहोत त्यामुळं आम्ही सगळ्यात भाग्यवान आहोत. हे सगळं खरं आहे, पण स्पर्श करण्याच्या आधी दृष्टी कोणावर पडणार आहे, दृष्टी आमची आहे. म्हणजे डोळे म्हणतात आम्ही श्रेष्ठ आहोत. संतांनी भाष्य असं केलेलं आहे की गवळणींच्या इंद्रियांची अशी स्पर्धा सुरू झाली तर गवळणीने जे गजरे माळले होते फुलांचे, त्या गजऱ्यातलं एक एक फूल गळायला लागलं आणि गवळणींच्या पायावर पडायला लागलं. पळत जात होते म्हणून पडत होतं, पण संतांची दृष्टीच वेगळी आहे. ते म्हणतात असं का, तर ज्या साधारण स्त्रीची इंद्रिय भगवत दर्शनासाठी इतकी उत्सुक, आतुर, उत्कट झालेली आहेत, त्यांच्या डोक्यावर बसायचा आमचा हा अधिकार नाही, त्यांच्या पायाशी आमची जागा आहे, म्हणून ते वेगळं. वाड्यापाशी पोचले तर गवळणी आत, गवळी सगळे बाहेर, गोप सगळे बाहेर प्रतीक्षा करतायत की गर्दी कमी झाल्यावर आम्ही आत जाऊ. संतांनी सांगितलं की नंदबाबाच्या वाड्यात गवळणी सहज पोचू शकल्या, कारण का भगवंतापाशी पोचायचं असेल तर पुरुषीपणा सोडून द्यावा लागतो आणि स्त्रीत्वाचा स्वीकार करावा लागतो, कारण का तिलाच कळतं प्रेम कसं करायचं असतं. पुरुषामध्ये अहंकार आहे, लक्षात घ्या स्त्रीचं महात्म्य काय. ती भोगाची वस्तू नाही आहे, उपभोगाची वस्तू नाही, मिरवण्याची वस्तू नाही आहे. पण आता हे स्त्रीने ठरवलं पाहिजे की मी मिरवण्याची वस्तू नाही. ती जर स्वतःला मिरवायला लागली तर ग्राहक बाजारात उभेच आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आध्यात्मिक अनुभूती असो तर त्याचा दृष्टांत देताना सुद्धा सांगितलं की आपली आध्यात्मिक अनुभूती 4 लोकात उघड करू नये, ती आवृत्तच ठेवावी. त्याच्यासाठी माऊलीने दृष्टांत का वापरला, कुलवधू लपवी अवयवाते. कुलीन घरातली स्त्री जसं अंगभर वस्त्र घेते, पल्लू घेते, डोक्यावर पदर घेते, खांद्यावर पदर घेते, तर ती जशी आपल्या इंद्रिय अवयवांना झाकून ठेवते तसं आध्यात्मिक अनुभूती झाकून ठेवावी. काल असं ध्यान लागलं ना, ओळखायचं की नाही लागलं. किंवा आम्ही आता रोज सकाळी ध्यान करतो, ओळखायचं की यांच्या हातून काहीच होत नाही. ज्याला असं वाटतं की मी ध्यान करतो त्याला ध्यानातलं ध पण कळलेलं नाही. ध्यान ही करण्याची गोष्ट नसून होण्याची गोष्ट आहे. ध्यान व्हायला पाहिजे. करायला बसाल तर ती कृती होऊन जाईल ना. ध्यान सहज घडलं पाहिजे. साधो सहज समाधी भले, सहजपणाने झालं पाहिजे. ठाकूर काली मातेची पूजा करत होते ना, तर आता उजव्या नागपुडीतून, मग डाव्या नागपुडीतून, मग भ्रमरी, मग कुंभक, मग रेचक, असला सगळे ड्रिल करत नव्हते. ते इतके भावतकट होत जात की हार अर्पण करण्यासाठी हार असा होता ना, तासनतास तसाच राहायचा. आणि ही पुष्पमाला समर्पयामी म्हणत असताना ते स्वतःच्याच गळ्यात घालून घ्यायचे. इतकं अभिन्नत्व झालं पाहिजे. शिवाची पूजा करता करता मी शिव झालं पाहिजे, याला ध्यान म्हणायचं. असं ध्यान अहंकार सोडल्याशिवाय लागत नाही. मी माझं मी पण कायम ठेवून जर कोणी ध्यान करत असेल तर ते ध्यान नसतं. एखाद्या साधनेच्या मार्गावरती चाललेल्याला शनै शनै, धीरे धीरे, जल्दबाजी नहीं होती उसमें. पण एखादं फळ पिकलं की ते झाडाला चिटकून नाही राहत ना, ते खाली ओघळून जातं.
पिकलेलं फळ जसं निघून जातं अहंकार तसा गेला पाहिजे. जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने कळले. आता मी सगळा अहंकार सोडून दिलाय. वा, कोणी सोडला? मी. म्हणजे फर्स्ट पर्सन सिंग्युलर कधीच न विसरता कसा काय अहंकार सोडता येतो. मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता. स्वरूपानंदांची प्रार्थना. उदारा जगदाधारा देई मज असावर, स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. किती शब्द चांगले आहेत बघा. मी माझे मावळो आता, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता. देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला. देव आणि भक्त द्वैत आहे म्हणून तर प्रेम करता येईल ना भगवंतावर. पण अद्वैत्व न खंडिता, अद्वैताची अनुभूती न खंडित होता हे द्वैत राहिलं तर माझी हरकत नाही. ते मला तू दे. नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी. मला सगळीकडे तू दिसावास वासुदेव सर्व मिथे, सगळीकडे तू दिसावा. स्वामी स्वरूपानंदांची प्रार्थना मोठी गोड आहे. तर पुरुष अहंकाराचं प्रतीक आहे आणि पुरुष अहंकार सोडत नाही. आपल्याकडे नमस्काराचा फार छान आहे. जेव्हा आपण भगवंताच्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवतो किंवा कुठल्याही घरातल्या वडीलधाऱ्यांच्या पायावर डोकं ठेवतो, तेव्हा स्त्री आहे ना पदर डोक्यावर घेते है ना, आणि पुरुष डोक्यावरची टोपी काढतो. ह्याला शास्त्र आहे, हा कुचेष्टेचा विषय नाही. कारण का शिरस्त्राण हे पुरुषाच्या अहंकाराचं लक्षण आहे. पुरुष जेव्हा विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवतो, संतांच्या पायावर डोकं ठेवतो, तेव्हा तो टोपी बाजूला करतो. त्याचं कारण मी माझा अहंकार बाजूला केला आहे आणि आता समर्पित झालो आहे. आणि स्त्री असं म्हणते की मी डोक्यावर पदर घेऊन नमस्कार अशासाठी करते आहे की पहिल्यांदा माझ्या डोक्यावरती माझ्या आप्तस्वकीयांचा अभय आहे, त्या सगळ्यासह तुझा आशीर्वाद माझ्यावरती राहू दे. उघड्या डोक्याने म्हणून मला गुरुद्वारात तुम्ही एकदा जाऊन दाखवा बरं. उघड्या डोक्याने नाही जात आहे, सर ढक्केही जाना पडतं आणि तेच छान आहे. आता पदर नाही तर पदर घेणार कसं? ओढणी असते पण ओढणी घेत नाही, ते असे गळ्यात टाकतात. अरे भैया असं घे, छान आहे, जा. शालीनतेनं तो लवकर प्रसन्न होतो. खूप विषय आहे. त्यामुळं गवळणी आधी पोचल्या आणि मग गवळणी आत गेल्यानंतर यशोदेचं अभिनंदन करतायत. जवळ जे काय थोडंफार लोणी बिणी उरलं आहे ते तिकडे देत आहेत. यशोदेला आनंद झालेला आहे. आणि गवळणी जेव्हा जाईजुईच्या फुलांनी त्या लालाची दृष्ट काढतायत, काय म्हणतायत? कन्हैया गोकुल के राजा बनव. जन्मलेल्या मुलाला गोकुळचं राजेपद देऊन टाकलं. इतकं विसर्जन शक्य आहे का? 5 वर्षांनी राजेपद मिळवण्यासाठी ये परत मत मागायला वगैरे असलं काय ना. तू जन्माला आलायस ना, ते असं जन्मजात राजपण ज्याला लोक देतात ना, तो खरा लोकनेता असतो. 50 वेळा राजा बनवण्यासाठी प्रत्येक वेळी उभं करायचं, पराभूत व्हायचं. त्याला तुम्ही युवराज खूप म्हणा, पण लोक त्याला पप्पूच म्हणतात. आता यशोदेला पण आनंद झालाय. तिच्या बाजूला संदूक आहे, पेटी आहे, तिने दासीला उघडायला लावली आहे. आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत नंदबाबाने आणलेले आणि बाहेरून आणलेले सोन्या चांदीचे, मोत्याचे, हिऱ्याचे, माणकांचे दागिने आहेत. गवळण येऊन अभिनंदन करून गेली की ती बघत सुद्धा नाही, असा हात घालते. हाताला जे येईल ते त्या गवळणीला देऊन टाकते. कारण का सगळ्यात मोठं रत्न प्राप्त झालं ना, तर पेट्यांमध्ये लपवून ठेवलेल्या रत्नाची किंमत काय असते? काय?
काय कितीही किमती असो, कसंही असो, बघतच नाही आहे ती. आणि ह्यात यशोदा आपल्याला शिकवते आहे की जेव्हा परब्रह्माचा तुम्हाला स्पर्श होतो ना, तेव्हा देताना काय देतो याचं भान राहिलं तर तुमचं दान, तुमचं देणं खोटं ठरून जातं. 10 रुपयाचं नोटा काढायचं आणि त्यातल्या त्यात जुनी असलेली नोट द्वारकाधीशा घे. कुठे फेडणार आहे आपण पाप माहीत नाही. द्वारकाधीश म्हणतो तू फाटकी नोट मला दिली ना, मी घेतो, माझ्या टांगसाळीत सगळं चालतं, पण तुझं अख्खं आयुष्य फाटकं बनवतो की नाही बघ. कारण का तो लबाडच आहे. तुम्ही कोणत्याही नावाने ओळखा, मला त्याचं एकच नाव आवडतंय, नटखट आहे, तो लबाड आहे. आणि तो फार पक्का आहे. घेशी तेव्हा देशी आईसा असशी तू उदार. तो पहिल्यांदा घेतो आणि मग देतो. आपण उलटं करतोय. फटकी नोट. मी कित्येक चतुर संसारी लोक असे पाहिलेत, सत्यनारायणाला गेले ना कोणाकडे तर ते थोडेसे रेंगाळतात आणि चमच्यामध्ये शिऱ्याबरोबर काजूचा तुकडा आला की ते म्हणतात जरा पटकन मला जायचं आहे. कुठे फेडणार होता पण ही बाप, मला काही कळत नाही. हे छान दिसतंय ना आज. हा, ते एका यशोदेने दिलं. ते म्हणाले की तिकडे गवळणीनं दिलं, आज तुला गवळ्याला देते, हे घे. छान आहे. आता हे घालून मी एक फोटो काढतो म्हणजे उद्या फेसबुकला टाकता येतो. आणि हे दिल्याचा उल्लेख अशासाठी करतोय की इतरांना प्रेरणा मिळावी. काहीतरी काही आणू नका. तुम्ही जे प्रेम 30-35 वर्ष करता आहात ना, ते पुष्कळ आहे. गवळण ती घेते, तिच्या आयुष्यात तिने हा अलंकार बघितलेला सुद्धा नाही. आणि ती गवळण वळते आहे आणि दुसरी गवळण आत येते ना, ती म्हणते की पता चला नंद के घर आनंद भयो, लाला प्रकट भयो, ये ले लो. आणि त्या गवळणीला मिळालेला अलंकार ती दुसऱ्या गवळणीला देऊन टाकते. जे मिळवायचं ते मिळालं, जे बघायचं ते बघितलं. तर ह्या निर्जीव धातूत कुणाला रस वाटणार आहे हे त्या अडाणी गवळणींना कळतं. आणि आपण मात्र काजूच्या तुकड्यावाल्या शिऱ्यासाठी जीव अडकवतो. गवळणींच्या बरोबर जाण्या आपल्याला फार कठीण होणार आहे. आणि म्हणून या गवळणींचं मोल अफाट आहे. त्यामुळे जेव्हा नंद, यशोदा, गोकुळ, वृंदावन, ब्रजधाम हे सगळं आपल्याला आठवायला लागतं ना, तेव्हा प्राधान्याने आपल्या डोळ्यासमोर गवळण येते. रात्र काळी घागर काळी, यमुना जळही काळे व